उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींचा 31 ऑक्टोबर शुक्रवार या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये आज 31 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा ऑक्टोबर हप्ता कधी येईल, नोव्हेंबर हप्ता कधी येईल याची मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याबाबत शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याचा GR आलेला होता, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा GR आलेला होता। हे दोन्ही GR आल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेले होते। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तारित होत असतो, परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप झालेला नव्हता, परंतु लाडकी बहिणींनो आज शेवटच्या दिवशी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे, सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप होत आहेत। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या शनिवार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना उद्या 1 नोव्हेंबर आहे तर उद्या सुद्धा पैसे वाटप होतील, परवा दिवशी 2 नोव्हेंबर आहे तर 2 नोव्हेंबरला सुद्धा पैसे वाटप होतील, कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस असो तरी पण या ठिकाणी हे पैसे वाटप होऊ शकतात। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे। जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यायला पाहिजेत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट
शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे. बघा लाडकी बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ती सूचना म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबरच्या हप्त्याचा निधी, नोव्हेंबरच्या हप्त्याचा निधी या ठिकाणी बँकांकडे ट्रान्सफर केलेला आहे. बँकांच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत. राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होत नाही. सर्व लाडकी बहिणींना हे पैसे वाटप होत आहेत. परंतु लाडकी बहिणींना हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना एका दिवसामध्ये सर्व बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. म्हणजेच लाडकी बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसाला या डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून आज या ठिकाणी 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी राज्यातील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच डीबीटीची लिमिट एका वेळेला 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, परवा दिवशी आणि त्याच्या पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळून जाणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आज सर्वात मोठा टप्पा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की आज ज्या शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, KYC विषयी काय अपडेट आलेले आहे, लाडक्या बहिणींसाठी अजून कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवता, जेणेकरून तुमचा सुद्धा जास्त वेळ वायाला जाणार नाही. तुम्हाला सुद्धा घरामध्ये भरपूर कामे असतील, धुणे असतील, भांडी असतील, स्वयंपाक करायचा असेल तर अशा प्रकारची भरपूर कामे तुम्हाला सुद्धा करायची असतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला कमी वेळामध्ये, कमी शब्दामध्ये एकदम महत्त्वाची माहिती या ठिकाणी देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, फक्त 2 मिनिटं या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप झालेला आहे. तर आता या ठिकाणी पाहायचं आहे, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आताच काही मिनिटांपूर्वी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करणाऱ्या आदिती तटकर मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ती सूचना म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर हप्ता वाटप झालेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या तिन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4,500 रुपये वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करत आहोत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणारच आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी जे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर घेतलेले आहेत. तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. तुमची सुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण नियम पाहत आहोत, अटी पाहत आहोत, पात्रता सुद्धा पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, हे नियम पाहण्याच्या अगोदर, अटी आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर याचे संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, राज्य शासनाकडून महत्त्वाची यादी जाहीर झालेली आहे. जर तुमचा
तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे वाटप होतील, परंतु जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत तर याची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। म्हणजेच एकंदरीत 31 ऑक्टोबर शुक्रवारी या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहण्याच्या अगोदर राज्य शासनाकडून या ठिकाणी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते आनंदाचे निर्णय या ठिकाणी कोणकोणते आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी काही योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना 50% अनुदानावरती विविध वस्तूंचा लाभ देण्यात येत आहे। ज्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आजारी असतील, त्यांना बीपी असेल, शुगर असेल, अशा प्रकारचे आजार असतील तर त्यांच्यावरती राज्य सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधी सुद्धा देण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तुमचे सुद्धा या ठिकाणी 10 आनंदी निर्णयांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा फायदा 100% होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, याच्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या पात्र ठरतील आणि या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना शिलाई मशीन खरेदीसाठी राज्य शासनाकडून 50,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा वाटप होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे पिठाची गिरणी। तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, पायावरती भरायचा असेल, त्यांना सुद्धा आपलं नाव रोशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर तिसरी योजना म्हणजे मोफत सौरचूल योजना, चौथी योजना म्हणजे डंका मशीन, पाचवी योजना म्हणजे मसाले व्यवसाय, पापड व्यवसाय, लोणचे व्यवसाय, अशा पद्धतीने 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। परंतु जे उर्वरित 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते 5 आनंदाचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत। याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये दवाखान्यांचा समावेश आहे, याच्यामध्ये मोठमोठ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी उर्वरित 5 आनंदाचे निर्णय तुम्ही सुद्धा पाहायचे आहेत। परंतु त्याच्या अगोदर आपण आज 31 ऑक्टोबर शुक्रवारसाठी ज्या जिल्ह्यांची निवड, ज्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे तर हे जिल्हे कोणकोणते आहेत, या बँका कोणकोणत्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी त्यांना येऊन जाणार आहे। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे न जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची, बँकांची यादी पहा, त्यानंतर या ठिकाणी कोणकोणती कामे करायची आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य शासनाकडून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या क्षेत्री, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाच्या अटी, काही महत्त्वाच्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या अटींमध्ये, या शर्तींमध्ये, या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येतील। परंतु जर तुम्ही अटी, शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आता या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यांची माहिती तुम्हाला रोजची रोज पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, आता यापुढे तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, म्हणजेच लाडक्या बहिणींना उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना,
ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व बातम्या या ठिकाणी बंद झाल्याचं आम्हाला सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे हवेत, त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे हवेत, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर नियम, अटी, शर्ती आणि पात्रता बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही जर नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपायला सुरुवात झाली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, उद्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे। त्या पार्श्वभूमीवर ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। जर तुम्ही बघायला गेलात, विचार केला, तर मागील हप्त्यांचे पैसे सरासरी शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या वाटप झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत आहे आणि लाडक्या बहिणींनो, उशीर झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासोबत वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे दिवाळीच्या अगोदर यायला पाहिजे होते, जेणेकरून भरपूर लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली नव्हती, तर त्यांची दिवाळी हे पैसे अगोदर आले असते तर 100% गोड सुद्धा झालीच असते। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाचा या ठिकाणी संकल्प होता की बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तरी कमीत कमी या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर वाटप करावा। म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे दिवाळीच्या अगोदर वाटप करण्याचा संकल्प होता, परंतु तांत्रिक अडचणी असल्यामुळे, सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे फक्त दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर हप्ता सोडलेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, आता सरकारकडे पैसे आलेले आहेत, त्यामुळे सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS लाडक्या बहिणींना यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, त्या महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्या 1 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळे सुद्धा निर्माण होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे आदेश देण्यात आलेले होते, त्यामुळे निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी राज्य शासन
शासनाकडून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या पात्रता लावलेले आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या याद्या, सर्व बँकांच्या याद्या पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही त्याची माहिती, त्यासोबत लाडक्या बहिणींनो केवायसीची जी अट लावण्यात आलेली आहे तर या केवायसी विषयी काय अपडेट आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसीची अट लावण्यात आलेली आहे. म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसीची अट लावलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी केले तरच पैसे वाटप होतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या. परंतु या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेले नाही आणि सरकारला तर पैसे वाटप करायचे होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा तुम्ही केवायसी केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो केवायसी करो अगर न करो तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. खटाखट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश कालच देण्यात आलेले होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना केवायसी करो अगर न करो तरी पण काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, त्या महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहणार आहोत. बघा जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी एकत्रितपणे वाटप होऊन जाईल. यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. बघा जिल्ह्यांमध्ये कोणकोणते आज पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी आणि त्याच्या पुढच्या 2 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच राज्य सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तरी निधी वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देऊन टाकत आहे. त्यामुळे या ठिकाणी ही प्रक्रिया पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार. तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज एकाच दिवशी वाटप करणं शक्य होत नसतं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे या ठिकाणी करण्यात येत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो राज्य शासनाकडून या ठिकाणी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड आजसाठी, उद्यासाठी 12 जिल्हे, परवासाठी 12 जिल्हे अशाच पद्धतीने 3 दिवसांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 5 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पैसे वाटप होतील. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्यासोबतच यवतमाळ जिल्हा असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, त्यासोबत नागपूर जिल्हा असेल, अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS मोबाईलवरती यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. आता तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही सरकारी बँका आहेत, काही खाजगी बँका, काही प्रायव्हेट बँका, हे काही पतसंस्था, सोसायटीच्या बँका आहेत. तर याच्यामधील काही बँकेमध्ये पैसे येतील, काही बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल, मग ती सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी कोणतीही बँका असू द्या, फक्त आधार कार्ड लिंक व्हायला पाहिजे तरच पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर हप्ता वाटप होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु जर सरकारने निर्णय घेतला तर दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विस्तार होतील. परंतु लाडक्या बहिणींनो 100% ऑक्टोबर हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. केवायसी नाही केली तरी पण अडचण नाही आणि फक्त तुम्ही पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत.